थँक्यू सो मच. संग्राम पाटील स्पोर्ट्स संघाचे खंदे समर्थक म्हणून ज्यांना ओळखलं जातं तेच मयूरजी माने सर, SRPF म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील जिल्हा समन्वयक म्हणून त्यांनी देखील कार्य बजावले आणि सतीजी माने सर या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये देखील सहर्ष स्वागत आहे. त्यांनी देखील उपस्थिती दर्शवली आहे. संग्राम पाटील स्पोर्ट्स संघाचे खंदे समर्थक म्हणून सातत्याने त्यांनी आम्हाला सपोर्ट दिला आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. थँक्यू सो मच. आपण मॅच कडे देखील जातोय. यानंतरची मॅच जबरदस्त होणार आणि त्यासाठी आवाज देखील जबरदस्त आहे. आर्य बेर्डे सर यांच्याकडे देखील जातोय. थँक्यू सो मच जयेश सर. दरम्यान सलामीची जोडी आता बॅटिंगसाठी अर्थातच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. या कोल्हापूर जिल्ह्याचा क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंगसाठी ओळखला जाणारा खेळाडू अर्थातच अर्जित सोळसे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक स्टायलिश प्लेयर आहे आणि तो आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चला दोन्ही संघाचा 12वा खेळाडू लगेचच पाठवायचा यासाठी त्याच्या साथीने शरदला आपण पाहतोय बॅटिंगसाठी. मैदानाच्या आतमध्ये ही सलामीची आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच आपण पाहिलं तर चेतन 11 वाकरे संघासाठी हा सामना महत्वाचा असणार आहे, कारण पहिला सामना पराभूत झालेत. अगदी एका अटीतटीच्या लढतीमध्ये पराभवाला सामोरं जरूर जावं लागलं होतं. मात्र आता पाहिलं तर सामना महत्वाचा आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर VK पाटील दया 11 कसबा वाळवा संघ या मॅच मध्ये निश्चितच जर विजय मिळवला तर क्वालिफिकेशनचे दार सुपर 8 मध्ये आणखीन उघडे होतील आणि त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आणि ती सलामीची जोडी मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. अर्जित सोळसे आणि त्याच्या साथीने अर्थातच शरदला आपण पाहतोय. चला 12वा खेळाडू पाठवायचा आहे समालोचन कक्षामध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 1 ची जबाबदारी योगेश किंगच्या खांद्यावरती दिली जाते. या वर्षीच्या हंगामामध्ये आपण पाहिलं तर अगदी राजाप्रमाणे खेळ योगेशने देखील केलाय. चांगल्या दर्जाचं क्रिकेट या वर्षीच्या हंगामामध्ये केलंय. मग ती KPL ची स्पर्धा असेल तिथे दमदार कामगिरी योगेश किंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत होती. शंभूराचे D-नाईट स्पर्धेमध्ये देखील जबरदस्त खेळ योगेश किंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. यस निश्चितच आता मात्र सामन्याला इथे सुरुवात केली जाते. सलामीची आघाडीची जोडी. पहिला बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप फलंदाजापासून दूर टाकलाय. व्हाईट बॉलच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा धाव मिळते आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता मात्र पुढे सरसावत आहे. धावफलक जाऊन पोचते अर्थातच 1 या आकड्यावरती सिंगलने इथे मात्र धावसंख्येला सुरुवात झाली. व्हाईटच्या स्वरूपात ही पहिली धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच अर्जित सोळसे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच पॉवर प्लेचं पहिलं षटक योगेश किंग नवीन बॉल घेऊन आउटसाइड दी ऑफ स्टंप. याही वेळेस आपण पाहिलं तर फलंदाजापासून दूर होता. पुन्हा एकदा व्हाईटच्या स्वरूपात इथे एक्स्ट्रा धाव मिळते. निश्चितच अर्जित सोळसेचा आपण विचार केला तर एक स्टायलिश प्लेअर आहे. क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंग करण्यासाठी तो देखील ओळखला जातो. पटक्यामध्ये आपण पाहिलं तर ती नजाकत सातत्याने पाहायला मिळते आणि तोच खेळाडू सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. मात्र दुसऱ्या बाजूला योगेश किंग पहिले 2 चेंडू थोडेसे दिशाहीन हाताळलेत. फुल टॉस लॉफ्ट केलाय. फटका फसलाय जरूर. क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र सोमा सरकार दूर राहिलेत. निश्चितच आपण पाहिलं तर थोडेसे दूर राहिलेत आणि तिथे मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येला मात्र आता मात्र पुढे चाललंय. 4 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचते. धावसंख्या इथून पुढे सरसावते. 4 धावा धावफलकावरती. 4 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. अर्थातच विचार केला तर P1चं षटक पॉवर प्लेचं षटक पहिले 2 चेंडू खराब हाताळले दिशाहीन हाताळले. त्यानंतर आपण विचार केला तर एक चांगला चेंडू अगदी फुल टॉस जरूर होता मात्र तो वेग त्या चेंडूवरती होता त्यामुळेच एलिव्हेशनची कमतरता पाहायला मिळाली. आउटसाइड दी ऑफ स्टंप पुन्हा एकदा आपण पाहिलं तर नो बॉलचा इशारा इथे आलाय. नोच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरसावत आहे. अर्थातच जाऊन पोहोचतंय ते म्हणजे 5 या आकड्यावरती 5 ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. विचार केला तर थोडासा दिशाहीन मारा पाहायला मिळतो. योगेश किंगचा आपण विचार केला तर दिशाहीन मारा राहिलाय. फ्रीहिटचा बॉल यावेळी समोरच्या दिशेने केला. दिगंबर चिले पाठीमागे धावत आहेत. सिंगल इथे कंप्लीट झालंय. सुशांतचं बॅकअप डबलला कॉल दिलाय आणि 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्णत्वास आल्या आहेत.
या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता मात्र थेट पोहोचता येते म्हणजे 7 या आकड्यावरती. 7 ऑन दी बोर्ड, 7 धावा धावफलकावरती. निश्चितच आपण पाहिलं तर संदीप चौगुले सर आणि त्याचबरोबर कुमार चव्हाण सर हे 2 पंच आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत. सुरभी लाईट्स आणि इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील आपण पाहिलं तर त्यांचं देखील एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. फुल टॉस, पुन्हा एकदा फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक येतात पुन्हा एकदा दूर राहिलेत. याही वेळेस आपण पाहिलं तर नशिबाची साथ फलंदाजाच्या बाजूने पाहायला मिळते. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट. 3 धावा धावफलकावरती इथे 8 झाल्यात. या 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आपण पाहिलं तर 10 या आकड्यावरती पाहायला मिळत आहेत. निश्चितच मागील 3 चेंडूंचा विचार केला तर सातत्याने एरियल स्ट्राईक करण्याचा प्रयत्न अर्जित सोसेचा राहिला, मात्र संपर्क तितकासा खास नव्हता. ज्या एलिव्हेशनची गरज होती ते एलिव्हेशन अगदी 3 चेंडूवरती मिळत नव्हतं आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर मोठा फटका आलेला नाहीये. आणि आता मात्र धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती. 3 ऑन दी बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. स्ट्राईक इन वरती आता मात्र शरद यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिले इथे चालू आहे. अर्थातच पॉवर प्लेचं षटक, P1चं षटक आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती. सरबाटने यावेळेस फॉलो थ्रू मध्ये दमदार क्षेत्ररक्षण झालाय. धावा वाचवलाय, चांगलं क्षेत्ररक्षण. फॉलो थ्रू मध्ये बॅक टू दी बॉलर खेळण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे निश्चितच धावा वाचवल्यात योगेश किंगने. अगदी नावाप्रमाणे कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. काय या खेळाडूला योगेश किंग असं म्हटलं जातं त्याचं उत्तर दिलंय. पहिले काही चेंडू दिशाहीन हाताळल्या नंतर कमबॅक करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता इथे दाखवली योगेश किंगने. फुलटॉस लॉफ्ट केला, पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट नंबर 1, धक्का क्रमांक पहिला. 0चा चष्मा घालून शरद बॅक टू दी पवेलियन. कम ऑन डीजे. थँक्यू. यस, कौतुक करावं लागेल इथे कॅमेरामनचं देखील. अर्थातच आपण पाहिलं तर कॅमेरामनच्या भूमिकेत ओमकार पाटील आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर संस्कार शिरसाट. चांगलं कॅमेरा वर्किंग त्यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर गुंडा कांबळे सर यांच्याकडून देखील अगदी चांगलं कॅमेरा वर्किंग. हे दृश्य अगदी KDC लाईव्हच्या माध्यमातून टिपली जातात. एक चांगलं लाईव्ह टेलिकास्ट अर्थातच पाहायला मिळते KDC लाईव्हच्या माध्यमातून. अर्थातच विचार केला तर ओमकार पाटील आज कोल्हापूर जिल्ह्यातील एक नावारूपाला आलेलं हे चॅनल आणि त्या चॅनलवरती आपण पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचं काम ओमकार पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते आणि तोच प्रयत्न सातत्याने ओमकार पाटील यांचा देखील राहिलाय. दरम्यान आपण सामन्याच्या दिशेने वळतोय. यस, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कपिल दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. कपिलला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच 10 या आकड्यावरती पहिली विकेट, पहिला धक्का इथे 10 या आकड्यावरती बसला आणि आता मात्र कपिलची एंट्री झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच पहिलं षटक, 1 विकेट योगेशच्या खात्यामध्ये. आजची कडा पाठीमागे शॉर्ट टर्मॅनला झेल सोडलाय. चुकी झाली आहे, चुकी झाली आहे. सुमित शेलार कडनं इथे चुकी होत असताना पाहायला मिळाले. शॉर्ट थर्ड बांधला, अगदी एक सोपा झेल कपिलचा सोडला. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन वरती. बॅटची कडा, कटर्सचा वापर होता, मात्र त्यानंतर विकेट किपरच्या अगदी डोक्यावरून गेला. शॉर्ट थर्डमॅनला संधी निर्माण झाली, मात्र इथे झेल सोडलाय. झेल महत्वाचा आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण सुनीलचा झेल सोडताना पाहायला मिळाला आणि सुनीलचा झेल सोडल्यानंतर अर्धशतकीय खेळी सुनीलच्या बॅट मधून आली होती. आता कपिलचा सोडलाय. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपलाय. 10 या आकड्यावरती धावसंख्या, एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा धावफलकावरती. यस, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं गेलंय
गेली 2 वर्ष सातत्याने चांगल्या दर्जाचं क्रिकेट कोल्हापूर जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करणारा खेळाडू आशुतोष शांबपकर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच चर्चा या नावाची राहिले. कालच्या दिवसामध्ये प्रहार चषकाची स्पर्धा हमराज मृत्युंजय संघाकडून खेळत असताना 12 चेंडू आणि 22 धावांची गरज असताना फक्त आणि फक्त 2 धावांचं षटक या खेळाडूने हाताळलं होतं. निश्चितच तोच खेळाडू आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आशुतोष आंबपकर. हातकणंगले तालुक्यातील आंबपचा हा सुपरस्टार, कोल्हापूर एक्सप्रेस म्हणून अशी ओळख निर्माण करणारा खेळाडू षटक क्रमांक 2 मध्ये आलाय. फुलटॉस लॉफ्ट केलाय, फुल लॉस केलाय, जबरदस्त फटका इथे पाहायला मिळालाय. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर अर्जित सोसेच्या बॅट पेरू चौकार. यस, चौकार आला. फुल टॉस बॉल होता आणि त्यावरती ती आक्रमकता अर्जित सोसेने दाखवल्या. मगाशीच उल्लेख केलाय, क्लासिकल प्लेअर आहे. फटके त्याच्या अगदी आपण पाहिलं तर नजाकत बरे असतात. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटची कडा घेतले, पाठीमागे शॉर्ट टर्न बांधला. क्षेत्ररक्षक साम मालेकर येतोय तोपर्यंत एक सिंगल धाव फलकावरती आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 15 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचतंय. 15 ऑन दी बोर्ड आशुतोष शांबपकर षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा फलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. कपिल स्ट्राईक इन वरती एक जीवनदान अगदी पहिल्या बॉल वरती कपिलला दिलंय. आता मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गेन वरती आशुतोष शांबपकरचा आपण विचार केला तर लेदर बॉल क्रिकेट देखील हा खेळाडू चांगल्या दर्जाचा खेळत आलाय. लेदर बॉलचा अनुभव देखील आहे. बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न वेगात टाकलाय, टप्पा पडला, त्यानंतर थोडासा खाली राहिला हा बॉल. सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. निश्चितच आपण पाहिलं तर शॉर्ट सिलेक्शन थोडंसं करा पाहायला मिळालंय. हा चेंडू आपण पाहिलं तर फ्रंट फूट वरती खेळण्याचा जर प्रयत्न झाला असता तर निश्चितच धावा आल्या असत्या. मात्र बॅकफूट वरती खेळण्याचा निर्णय घेतला आणि चांगला चेंडू हाताळलाय. आशुतोष आंबपकर वेग आहे या खेळाडूकडे आणि त्याचबरोबर ती विविधता. हाई चेंडू बॅक ऑफ द हँड अगदी हाताच्या पाठीमागून डिलिव्हर्ड केला आणि त्यानंतर डीप झाला थेट अगदी आपण पाहिलं तर मिडल ऑफ द क्रीज. फलंदाजाला देखील बीट केला आणि विकेट किपर सुमित शेलारच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. आशुतोष आंबपकर निश्चितच व्हेरिएशन विविधता या खेळाडूकडे आहे. कटरचा चांगला वापर देखील खेळाडू सातत्याने करत आलाय. कपिलला शांत ठेवलंय. निश्चितच आपण पाहिलं तर कपिलला मात्र 3ऱ्या क्रमांकावरती पाठवलंय, मात्र त्याला थोडंसं शांत ठेवलंय. यावेळेस देखील आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. फेकी चांगली झाली आहे. यस, निश्चितच आपण पाहिलं तर फेकी चांगली होती. कलेक्शन झालंय का 3ऱ्या पंचांनी, त्यासाठी 3ऱ्या पंचांची त्यासाठीच इथे मात्र मागणी केली जाते. यस, इट्स नॉट आउट. दरम्यान आपण पाहिलं तर या चेंडूवरती धाव मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. ते आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळते. निश्चितच बॅट अगदी टेकवली आणि त्यानंतर यष्टांचा बेच चेंडूने घेतलाय. 15 या आकड्यावरती धावसंख्या. बॅक टू बॅकचे 3 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती चौकार येऊन सुद्धा देखील पहिल्या 5 चेंडूंवरती फक्त 5 धावा आल्यात. पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड, पुन्हा एकदा गती परिवर्तन, पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा ती विविधता आशुतोष आंबपकरची पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक आता 2रं संपलंय. 15 धावा 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती जबरदस्त गोलंदाजी आशुतोष आंबपकरची पाहायला मिळाली आहे. आता मात्र उर्वरित 30 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किती धावसंख्येपर्यंत मजल मारली जाईल हे देखील पाहूया. मात्र त्या अगोदर जातोय डीजेच्या एका गाण्याकडे.
गोलंदाजीच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 मध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच सुशांत चव्हाण मॅन फ्रॉम सातवे एक्सप्रेस आता गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. निश्चितच अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्येच या खेळाडूने यशाची शिखरं गाठलेत. निश्चितच आपण पाहिलं तर एकच स्वप्न मनाशी बाळगले अर्थातच ISPL ची स्पर्धा खेळणं आणि त्यासाठी अगदी मेहनत देखील सातत्याने खेळाडू करत आलाय. सातवे सारख्या छोट्याशा गावातून येत असताना या खेळाडूने देखील अगदी कमी वयामध्ये शिखर गाठले. तोच खेळाडू अर्थातच सुशांत चव्हाण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला षटक क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळतोय. ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर चर्चा याही नावाची राहिली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. पहिला बॉल समोरच्या दिशेने फटका फसलाय. दिगंबर चिले चेंडूच्या खाली चुकी होणार नाहीये. पकडायचं कसं हे त्यांना देखील माहिती आहे. विकेट आली माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 2 इथे बसलाय. अर्जित सोसे बॅक टू दी पवेलियन. यस नवीन बाटर आता मैदानाच्या आतपर्यंत तानाजी चौगुले दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एक लेफ्ट हँडर गेला आता मात्र दुसरा लेफ्ट हँडर बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. 15 या आकड्यावरती दुसरी विकेट कर्णधार आलाय. लॉफ्ट केलाय ओव्हर पिच बॉल इन टू डार्क आणि इट्स आउट ऑफ द पार्क. हवाई हा सफर 6 धावांसाठी तानाजी चौगुलेच्या बॅट पर षटकार. यस या चेंडूवरती आपण पाहिलं तर थोडीशी लेंथ खराब होती. लाईन देखील आपण पाहिली तर थोडीशी पुढे केली आणि त्यामुळेच विचार केला तर फटका अगदी चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केला तानाजी चौगुले. अगदी यासाठीच ओळखले जातात राधानगरी परिसरातून राधानगरी तालुक्यातून सातत्याने हे देखील नाव चर्चित आहे. एक घातक लेफ्ट आर्म फलंदाज सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. अर्जितची विकेट आली त्यानंतर आपण पाहिलं तर लेफ्टी बॅटर लाईक टू लाईक रिप्लेसमेंट मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळाली. त्यानंतर तानाजी चौगुले जसे आले तशी ती आक्रमकता पाहायला मिळाली. 21 आकड्यावरती धावसंख्या मैदानाच्या आतपर्यंत आपण पाहतोय. 21 ऑन दी बोर्ड. चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळालाय. यस चांगला चेंडू पाहायला मिळाला. थोडासा फुलटॉस जरूर होता मात्र फलंदाजापासून दूर ठेवलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. 21 आकड्यावरती धावसंख्या अगदी आपण पाहिलं तर 3 कॅमेऱ्याने हे दृश्य टिपले जात आहेत. चेंज ऑफ पेस चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत अगदी आपण पाहिलं तर ते व्हेरिएशन्स दाखवले. तो ऑफ कटर चेंडू टप्पा पडला आणि त्यानंतर लेफ्टी बॅटरला बाहेरच्या दिशेला वळालाय. चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत गती कमी केली. बॉलची गती पूर्णपणे काढून घेतली आणि त्यानंतर बाहेरच्या दिशेला वळवलं या बॉलला. ही खासियत आहे या खेळाडूची. खराब चेंडू आता हाताला गेलाय. निश्चितच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली. बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि त्यामुळे आपण पाहिलं तर इथे एक्स्ट्रा धाव खर्च झाले. विचार केला तर हा चेंडू अगदी फलंदाजाच्या डोक्यावरून जसा गेला संदीप चौगुले सरांचा इशारा त्याचा इशारा लगेचच आला नो बॉलचा. तसं आपण पाहिलं तर धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते. 22 आकड्यावरती आता फ्री हिटचा बॉल आहे. कुळातला बॉल ऑन साइडला टर्न केलाय. कॅप शोधण्याचा प्रयत्न सोमा सरकार वेगाने आले. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. दुसऱ्या धावेसाठी कॉल फेकी होतीये. तोपर्यंत 2 धावा अगदी चित्ताच्या चपळाईने मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केल्या. धावसंख्या
आता 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 24 ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. सुशांतचा विचार केला तर षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न, मात्र तिथे एक खराब चेंडू हाताळला, मात्र त्यावरती फ्री हिटच्या बॉलवरती देखील मोठं धाव आलेलं नाहीये, मोठा फटका आलेला नाहीये. धावसंख्या अजूनही रोखल्या. ऑफ कटर पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेला टप्पा पडल्यानंतर वळण घेतलंय. यस, पंचांकडे आशाभूत नजरेने पाहतायत, मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. प्रभावी गोलंदाजी पुन्हा एकदा या मॅच मध्ये आले. षटक क्रमांक 3 चा खेळ आता संपलाय. 24 धावा धावफलकावरती 8च्या सरासरीने बनवल्या गेल्या. 24 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. तोपर्यंत जाऊया एका डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. पुन्हा एकदा आशुतोष आंबापकर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखवत असताना पाहायला मिळते. निश्चितच षटक क्रमांक 4 बरे आलाय पुन्हा एकदा आशुतोष आंबापकर. कोल्हापूर एक्सप्रेस कोल्हापूर जिल्ह्यातील सध्याच्या घडीला सर्वाधिक वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच वेगाबरोबर ते नियंत्रण देखील सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. ते व्हेरिएशन्स देखील सातत्याने या खेळाडूचं आपल्याला पाहायला मिळते. तोच खेळाडू आपण पाहतोय. स्ट्राईक वरती कपिल आलेत. निश्चितच कपिलचा आपण विचार केला तर 5 चेंडू आणि 0. अर्थातच आपण पाहिलं तर अजूनही धाव आलेले नाहीये कपिलच्या बॅटवरून. धावा बनवण्यासाठी निश्चितच कपिल संघर्ष करत असताना पाहायला मिळतोय. अगदी पाहिलं तर 24 धावा 8च्या सरासरीने धावफलक इथे पाहायला मिळते. या मैदानावरती आपण विचार केला तर कमीत कमी 7 षटकांमध्ये 70 ते 80 धावा बनवाव्या लागतील. एक फायटिंग टोटल 70 ते 80 बनवावा लागतील, कारण या मॅचमध्ये या सामन्यामध्ये जर आपल्याला टिकून राहायचंय तर निश्चितच चांगली धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड बॅकफुटला जात असताना फटका केला. फटका इथे फसलाय. कॅच ऑफ झाली आहे. जेल सोडला. पुन्हा एकदा चुकी झाली या चेंडूवरती आपण पाहिलं तर नो चेक साठी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. बॅटिंग टीम रिव्ह्यू असणार आहे, अंपायर रिव्ह्यू असणार आहे. यस, इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर पण आपण पाहिलं तर या चेंडूवरती आल्यात 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावतं. अर्थातच या 2 धाव्याने धावसंख्या आता थेट जाऊन पोहोचते. अर्थातच 26 आकड्यावरती 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. चितू शांबपकरला आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मध्ये. वेगात टाकला. यावेळेस आपण पाहिलं तर फुल टॉस होता, त्यानंतर वळवलं या बॉलला. क्षेत्ररक्षक येत आहे तोपर्यंत एक सिंगल इथे धावफलकावरती ऍड केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने 27 आकड्यावरती धावसंख्या. निश्चितच तानाजी आल्या आल्या ती आक्रमकता दाखवली, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थोडेसे पाठीमागे गेले, थोडेसे संयमानं पावलं टाकायला सुरुवात केली. आता मात्र आपण पाहिलं तर धावा रोखल्यात. गोलंदाजांचं कौतुक, चेतन 11 वाकरे संघाच्या गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं राहणार आहे, कारण पहिला सामना आपण पाहिलं तर अगदी कमी फरकाने पराभूत झाले, मात्र त्यानंतर एकजुटीने या सामन्यामध्ये लढत असताना पाहायला मिळतात. त्यांचं गोलंदाजी युनिट अगदी जबरदस्त कामगिरी करत असताना पाहायला मिळते. अगदी पहिल्या षटकापासूनच चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आणि भेदक मारा त्यांचा राहिला. आउटसाइड डी ऑफ स्टंप फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा. यस, एक्स्ट्रा धाव इथे धावफलकावरती ऍड होते आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र थेट पोचते. अर्थातच 28 आकड्यावरती 28 ऑन दी बोर्ड. अगदी पाहिलं तर 28 धावा धावफलकावरती. इथून पुढे किती धावसंख्येपर्यंत तर मजल मारली जाईल. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. याही चेंडूवरती ती विविधता आशुतोष शांबपकरची पाहायला मिळाली आहे.
आणखीन एक डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. निश्चितच या खेळाडूकडे अनुभव आहे. लेदर बॉल क्रिकेट असेल, त्याचबरोबर टेनिस बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, तिन्ही फॉर्मॅटचा या खेळाडूला अनुभव आहे. बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला आणि त्यावरती आपण पाहिलं तर बीट केलं तानाजी चौगुलेला. फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जजमेंट झालाय. झेल पकडलाय. खेळ संपलाय. तानाजी चौगुले बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक 3. हॅलो हॅलो चेक. कुणालजी राऊत सर आणि चेतनजी राऊत सर हे देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी आज दाखल झाले. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. यस, या चेंडूवरती आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ती एलिव्हेशन आणि त्या एलिव्हेशनची कमतरता इथे पाहायला मिळाली आणि जशी एका लेफ्टी बॅटरची विकेट आली आहे आणि आता मात्र दुसरा लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतपर्यंत सुनील कावरे बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेचा चौथा अर्धशतकवीर बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झालाय. आजच्या दिवसामध्ये ज्या लेफ्टी बॅटरची चर्चा राहिली आहे तो लेफ्टी बॅटर आता मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच जबरदस्त बॅटिंग या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळाली होती. चांगल्या दर्जाचा खेळ त्यांनी देखील केला होता. त्यामुळेच आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ते अर्धशतक अभि पाटील सरांना आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. निश्चितच या स्पर्धेचे मुख्य आयोजक, एक चांगली स्पर्धा, एक चांगली संकल्पना त्याच्या माध्यमातून बंटी पाटील चषक हे पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वामध्ये इतकं दिमागदार आणि नीटनेटकं आयोजन अभि पाटील सर आणि संपूर्ण त्यांच्या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. मान्यवरांची मानदेय आपल्या स्क्रीनवरती मुख्य व्यासपीठावरती. चेंज ऑफ पेस. पुन्हा एकदा गती परिवर्तन. जाऊ दिल्या बॉलला. वेल लेफ्ट केलंय सर विकेट किपर सुनील शेलारच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. त्यांच्या पाठीमागे आपण पाहिलं तर सुमित शेलार यांना आपण पाहतोय आणि चांगली भूमिका यष्टाच्या पाठीमागे पूर्ण केली. तसंच 28 धावा आतापर्यंत धावफलकावरती. अजूनही एक चेंडू मैदानाच्या आतपर्यंत या षटकाचा शिल्लक आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतपर्यंत पुन्हा एकदा आलाय. तो वेगात टाकलेला चेंडू. त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक येतो लेग बाईसच्या स्वरूपात. एक सिंगल धाव धावफलकावरती. षटक क्रमांक 4चा खेळ देखील आता संपलाय. 29 धावा पहिल्या 4 षटकांमध्ये. ती धावांची पुंजी 7.25च्या सरासरीने आतापर्यंत बनवल्यात. 29 धावा. जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. यस, गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा सुशांत चव्हाणला आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 पर्यंत आता मात्र सुशांत आला. निश्चितच अपकमिंग सुपरस्टार आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व हाही खेळाडू करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर अनेक स्टारकास्ट खेळाडू कोल्हापूर जिल्ह्याने दिलेत. निश्चितच नितीन माटुंगे सारखा खेळाडू असेल, त्याचबरोबर विकी पुजारी सारखा खेळाडू असेल, अनेक स्टारकास्ट खेळाडू दिले त्या कोल्हापूर जिल्ह्यात. मात्र आता आपण पाहिलं तर आणखीन युवा खेळाडू देखील तयार होत आहेत. त्यापैकीच एक नाव अर्थातच सुशांत चव्हाण. चुकी केली आहे या चेंडूवरती आपण पाहिलं तर चुकी झाली आहे. 9+4 5 धावांचा जॅकपॉट काट्यामध्ये ऍड झालाय.
यस नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावा आणि त्याचबरोबर 4 धावा म्हणजेच काय तर 5 धावा पंजा इथे खात्यामध्ये ऍड झाला. आता फ्री हिटचा बॉल असणाऱ्या फलंदाजाकडे पुन्हा एकदा संधी असणाऱ्या बोटा फटक्यासाठी ऑन साइडला टर्न केला, फटका केला, क्षेत्ररक्षक जरूर आले. फ्री हिटचा बॉल होता, सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न दिसत नाहीये. एकच धाव फलक्यावरती इथे पाहायला मिळते. चुका केल्या क्षेत्ररक्षकाकडनं आपण पाहिलं तर हा झेल जरूर सोडला, मात्र फ्री हिटचा बॉल होता त्यामुळं नुकसान कोणतंही होत नाहीये. एक धाव फक्त आणि फक्त धाव फलक्यावरती आणि आता मात्र धावसंख्या 35 या आकड्यावरती. 35 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर लगावल्या गेल्यात. कपिलच्या बॅटमधून 7 मध्ये 3, सुनीलच्या बॅटमधून 4 मध्ये 1. अगदी योयो हनी सिंगच्या काळामध्ये क्लासिकल म्युझिक सारखी बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी शांत गतीने फलंदाजी चालली. यावेळेस देखील समोरच्या दिशेने फटका डाऊन दी ग्राउंड केला गेला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय, सिंगल इथे कंप्लीट झाली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता पुढे सरसावत आहे. फलक आता आपण पाहिलं तर 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 36 ऑन दी बोर्ड. 36 धावा धाव फलकावरती. 5व्या षटकामध्ये निश्चितच विश्वास सुशांत वरती दाखवला. काही चेंडूवरती एक्स्ट्रा धाव खर्च झाल्यानंतर पुन्हा एकदा ते नियंत्रण सुशांत चव्हाणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आडवा बॅटने याही वेळेस ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सर्कल मधून येत आहेत तोपर्यंत एक सिंगल धाव इथे धाव फलकावरती ऍड होत असताना आपण पाहतो आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 37 या आकड्यावरती ती धावांची पुंजी, तो धावांचा दुष्काळ इथे पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण आपण पहिलं तर या मैदानावरती 7 षटकांमध्ये कमीत कमी 10 ते 12च्या सरासरीने धावा बनवल्या जात आहेत, मात्र ती कमतरता ती धावांची पुंजी इथे पाहायला मिळते. वेगात टाकलाय जबरदस्त बन्नाट वेग मैदानाच्या आतपर्यंत. एक्सप्रेस डिलिव्हरी सरळ विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि निश्चितच कपिल आता मात्र मैदान सोडत असताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. रिटायर्ड आउटच्या स्वरूपात कपिल माघारी परतत असताना पाहायला मिळतात. 4थी विकेट आली, कपिल रिटायर्ड आउटच्या स्वरूपात बाद. थँक्यू. प्रमोद आलाय आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच आपण एक स्टॅट आलाय, अर्थातच आपण पाहिलं तर 13 बॉल पूर्वी बॅटच्या साह्याने बाउंड्री आली. निश्चितच आपण पाहिलं तर बॅटच्या साह्याने 13 बॉल अगोदर बाउंड्री आली होती. आता मात्र आपण पाहिलं तर ती धावांची पुंजी पाहायला मिळते, धावांचा दुष्काळ इथे पाहायला मिळतोय. 37 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला. याही वेळेस वेग प्रचंड आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर उसळी कमालीची घेतली आहे आणि म्हणूनच संघ सहकार्याने टाळ्यांचा गजर देखील केलाय. जबरदस्त चेंडू, ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती निश्चितच पाहायला मिळेल. वेगात टाकला हा चेंडू आपण पाहिलं तर दूर ठेवला आणि त्यानंतर उसळी देखील कमालीची घेतला. आशुतोष आंबपकरला देखील सरप्राईज केलं या चेंडूने. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. लॉफ्ट केलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, जजमेंट झालंय, विकेट आली, माघारी परतावं लागतंय. आणखीन एका सामन्यामध्ये इकॉनॉमिकल राहिलाय सुशांत चव्हाण. 2 षटकांमध्ये फक्त 13 धावा आणि त्याचबरोबर 2 महत्वाच्या विकेट. टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये सुशांत चव्हाणसाठी. यस 37 आकड्यावरती 5वी विकेट. षटक क्रमांक 5चा खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 षटकांच्या अखेरीस बबलू कांबळे यांना आपण पाहतोय षटक क्रमांक 6 मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. अर्थातच मान फ्रॉम कळंबाचा हा खेळाडू मात्र पाहायला मिळतोय. नवीन बॅटर कृष्णात खामकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
37 या आकड्यावरती 5वी विकेट, 5वा धक्का इथे 37 या आकड्यावरती बसलाय. निश्चितच पहिल्या सामन्यामध्ये देखील मी उल्लेख केला होता, गोलंदाजी युनिट या संघाचं चांगलं आहे आणि गोलंदाजी युनिटने खऱ्या अर्थाने कमाल केली आहे. 5 षटकामध्ये फक्त 37 धावा. प्रोजेक्टेड स्कोर या धावगतीने जर राहिला तर 52 धावा फक्त आणि फक्त बनवल्या जातील. मात्र तो प्रयत्न असेल कमीत कमी 70 धावा बनवण्याचा. विचार केला तर 60 ते 70 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, कारण अजूनही मैदानाच्या आतमध्ये सुनील आहेत. सुनील खावरे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेतलं 4थं अर्धशतक त्याच्या बॅटमधून आलं होतं. मात्र या मॅचमध्ये आता संघाला गरज आहे. पहिला सामना विजयी झालाय, मात्र लीग स्टेज आहे, प्रत्येक सामना महत्वाचा असणार आहे आणि त्यामुळे त्या महत्वाच्या सामन्यामध्ये खेळी देखील तशा प्रकारची करायची आहे. दूर ठेवलाय फलंदाजापासून आणि त्यानंतर संदीप चौगुले सरांचा इशारा येतोय नो बॉलचा आणि या नो बॉलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या आकड्यावरती. यस, एका प्लॅनने आलेत गोलंदाजी भागवरती, अर्थातच बबलू कांबळे असतील, गोलंदाजी युनिट एका प्लॅनने मैदानाच्या आतमध्ये उतरलंय. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये काही अंशी यश देखील आलंय. प्रीहिटचा बॉल खोलात टाकलाय, अगदी समोरच्या दिशेने फटका केलाय लॉंग ऑनला. प्रोटेक्शन सोमा सरकारचं येते, फेकी झाले अतिशय वेगात, फक्त एक धाव मिळते आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते. धावफलक आता जाऊन पोहोचते ते म्हणजे थेट 39 आकड्यावरती. 39 ऑन दी बोर्ड. 39 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितच आपण विचार केला तर कृष्णात खामकर स्ट्राईक एंडवरती आता आलाय. निश्चितच बबलू कांबळे कळंबेला बिलॉंग करणारा खेळाडू, मॅन विथ द गोल्डन आर्म असं देखील म्हटलं जातं. निश्चितच जेव्हा जेव्हा विकेटची गरज लागली तेव्हा तेव्हा खेळाडूने विकेट अगदी ग्रामीण क्रिकेट असेल, त्याचबरोबर लीग स्टेजच्या स्पर्धा असतील, त्या स्पर्धांमध्ये मिळवून दिल्यात. लोअर फुल टॉस ऑन साईडला टर्न केला, डीप रूम प्रोटेक्शन सिंगल इथे कंप्लीट होतीये. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये दिसत नाहीयेत फलंदाज, एक धाव फक्त आणि फक्त पुन्हा एकदा ऍड होते. निश्चितच विचार केला या मॅच मध्ये तर अगदी कासवाच्या गतीने, धीमा गतीने इथे फलंदाजी चालू आहे. तो वेग वाढवावा लागेल. अगदी पाहिलं तर मोठे फटके, ते आक्रमकता दाखवण्याची वेळ आली. स्लॉग ओव्हर षटक आहेत. निश्चितच आपण पाहिलं तर या षटकांमध्ये ती आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न देखील करावा लागेल. विखे पाटील, दया 11, कसबा वाळवा संघाला कारण प्रयत्न करावे लागतील. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं आणि ते प्रयत्न करणं देखील तितकंच गरजेचं आहे. आउटसाइड डी ऑफ सम, याही वेळेस फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, जाऊ दिल्या बॉलला वाईटच्या स्वरूपात. एक्स्ट्रा धावी ते धावफलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या आता पाहिली तर 41 आकड्यावरती. 41 ऑन दी बोर्ड. 41 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहतोय. फुलटॉस रिव्हर्सचा फटका, अल्टी पलटी थेट पाठवलाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4. सुनीलच्या पाठमधून ब्रँडेड स्ट्रोक, चौकार. इथे चुकी केली. निश्चितच आपण पाहिलं तर रिव्हर्सचा फटका इथे केलाय आणि त्यावरती तो चौकार देखील आलाय. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटच्या अगदी टूला चेंडू आदळतोय डीप मधून. सोमा सरकार पुन्हा एकदा वेगात आले. फेकी चांगली झाली आहे. फेकी अचूक होणं गरजेचं होतं, मात्र ती फेकी थोडीशी वाईट झाली आणि तिथे दुसरी धाव लगेचच मैदानाच्या आतपर्यंत पूर्णत्वास आली आहे. आता धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 47 आकड्यावरती. निश्चितच आपण पाहिलं तर सुनील आता प्रयत्न करत असताना पाहायला मिळतोय. सुनील कावरे आता मात्र प्रयत्न करत असताना पाहायला मिळतोय शर्तीची लढत, कारण त्याला देखील माहिती आहे एका फायटिंग टोटल पर्यंत पोहोचायचंय तर ती आक्रमकता दाखवणं तितकंच गरजेचं आहे. लॉफ्ट केलाय यावेळेस फटका चांगला, फुटवर्क चांगलं. म्हटलं जातं ना मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेट मध्ये फुटवर्क गरजेचं आहे आणि ते फुटवर्क दाखवलंय. षटका ठोकलाय सुनीलच्या बॅटवरून. यस, षटकाराच्या मदतीने 53 या आकड्यावरती धावसंख्या. बबलू कांबळे यांचं हे षटक महागडं ठरतं. आतापर्यंत 16 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. एक चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असणार आहे.
सुनीलच्या बॅट मधून आता तो षटकार आलाय. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. थेट आमच्या कॅमेरामॅनला सलामी दिली आहे. 6 धावेची मोहर बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. ती संकट होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा संघाचा संकट मोचक म्हणून सुनील मैदानाच्या आतपर्यंत आला. सुनील कावरे हे नाव लक्षात ठेवा मित्रांनो. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. म्हटलं देखील जाताना जो संकटाला सामोरा जातो तोच खरा व्यक्ती जगाच्या पाठीवर स्वतःचा इतिहास लिहू शकतो. एक इतिहास लिहिलाय, अर्धशतकाचा तो इतिहास लिहिलाय. मात्र या मॅच मध्ये आता पाहिलं तर आणखीन एक इतिहास लिहायचा आणि त्यासाठी सुनील कावरेची बॅट बोलणं गरजेचं आहे. आता मात्र डगआउट मधून आवाज यायला देखील सुरुवात झाली कारण नवसंजीवनी सुनील कावरेने दिले. शेवटच्या षटकामध्ये अर्थातच गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला सोमा सरकार, सूरज आडनाईक आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहायला मिळत आहेत. सोमा सरकार या नावाने प्रसिद्ध संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तोच खेळाडू आपल्याला शेवटच्या षटकामध्ये अर्थातच स्लॉक ओव्हरचं हाडामारीचं षटक हाताळण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. उलटाच बॉल होता यावेळेस एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केलाय. दरम्यान आपण पाहिलं तर सिंगल धाव फलकावरती कृष्णात खामकर यांचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी स्ट्राईक वरती सुनीलला आणायचं होतं आणि ते अगदी पहिल्या बॉल वरती आणलंय. मात्र संधी असणार आहेत. उर्वरित 5 चेंडू खेळण्याची संधी दिल्या. अर्थातच सुनील कावरेला 11 मध्ये 21 धावा. कुठे तो संयम होता. 5 मध्ये 3 धावा, तिथून ऍक्सिलरेट केला. 11 मध्ये 21 धावा. आता सुनीलच्या बॅट मधून आल्यात. हे संयमाचं क्रिकेट आहे, हे सेन्सिबल क्रिकेट तेच दाखवलंय. आपल्या कराडवा बॅटने टर्न करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, रनआउटची संधी जरूर आहे. मात्र निश्चितच गोलंदाज सुखरूप आपल्या क्रीज मध्ये परतले. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. जितके जास्त चेंडू सुनील खेळतील तितक्या जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न राहील विखे पाटील दया 11 कसबा वाळवा संघाचा आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती सुनीलला सातत्याने आणलं जात आहे, थांबवलं देखील जात आहे. सुनील कावरे जबरदस्त बॅटिंग केली. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. फलंदाजापासून दूर आउटसाइड दी ऑफ स्टंप. सरळ विकेट किपरच्या हातात. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल. सोमा सरकार निश्चितच या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 6 मध्ये 13 धावांची गरज असताना सोमा सरकारवरती विश्वास दाखवला नव्हता. प्रश्नचिन्ह देखील तिथे उभारलं गेलं होतं. मात्र या मॅच मध्ये जबाबदारी घेतली त्याने स्वतःच्या खांद्यावरती आणि स्वतः आलाय आणि चांगली गोलंदाजी देखील करतोय. 3 चेंडू अगदी चांगल्या प्रकारे हाताळलेत. लॉफ्ट केला फटका. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. याही चेंडूवरती आपण पाहिलं तर धाव घेण्यापासून नकार दिला आणि रनआउटची विकेट. कृष्णात खामकर बॅक टू दी पवेलियन. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खराब चेंडू आणि त्यावरती हल्ला चढवलाय. थेट पाठवला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 9+6 मिळतोय 7 धावांचा बोनस. यस, जबरदस्त बॅटिंग इथे पाहायला मिळते. 7 धावांचा जॅकपॉट. आता मात्र फ्री हिटचा बॉल असणार आहे. याही चेंडूवरती आपण पाहिलं तर फ्री हिटच्या बॉल वरती धाव मिळते. फक्त आणि फक्त एक फेकी केली आहे. फेकी खराब झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न डायरेक्ट हिट आणि आता मात्र आपण पाहिलं तर खेळी संपले. राजू यांची विकेट आली का? यस, राजू यांची विकेट आली आहे.
तिसऱ्या पंचांची तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. यस इथे मात्र आपण पाहिलं तर सुनील कावरेची विकेट आली आहे. माघारी परतावं लागतंय सुनील कावरेला रनआउटच्या स्वरूपात. तिसऱ्या पंचांचा निर्णय अगदी अचूक आलाय आणि खेळी संपले. अर्थातच आपण पाहिलं तर फ्री हिटच्या बॉलवरती इथे मात्र फलंदाज बाद झाला. 69 या आकड्यावरती धावसंख्या 69 ऑन दी बोर्ड. 69 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. तरी आता मात्र नवीन बॅटर यस शिवप्रसाद पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शेवटचा एक चेंडू शेष आहे पहिल्या इनिंगचा. 69 धावा एका फायटिंग टोटल पर्यंत आता अखेर पोहोचलेत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या पंचांकडे अपील. बोट आकाशाकडे. विकेट आली अखेरच्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात. 8वी विकेट. 7 षटकांचा खेळ अर्थातच आता संपलाय. 7 षटकांच्या अखेरीस बनवल्या गेल्यात. 69 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात बनवायचे आहेत. 42 चेंडूमध्ये 70 धावा अर्थातच 42 मध्ये 70 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. निश्चितच यानंतरचा होणारा सामना दोन्ही टीम्स कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचंय. टॉस का बॉस कक्षामध्ये SM स्पोर्ट्स तपोवन आणि त्यांच्या विरोधामध्ये AK फायटर्स संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस का बॉस कक्षामध्ये अर्थातच आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण रिपोर्टिंग करायचंय. तिथे टॉस केला जाईल आणि आता कमेंट्री बॉक्स मध्ये आवाजामध्ये बदल केला जातोय. अर्थातच यानंतरचा आवाज आपण ऐकणार आहोत. जयेश पोटफोडे सरांचा आवाज व्हॉइस ऑफ संगमेश्वर. सुनीलनं मारला बरोबर आहे. तो नॉन स्ट्राईकला गेला. परत दुसऱ्या धावेच्या ह्याच्यात आउट झाला तो. आपण रिपोर्टिंग करायचं मुख्य व्यासपीठावरती. SM स्पोर्ट्स तपोवन आणि त्यांच्या विरोधामध्ये AK फायटर्स. दोन्ही टीम्स कॅप्टन चला या लगेचच रिपोर्टिंग करायचं. टॉस केला जाईल आपल्या मुख्य व्यासपीठावरती. हॅलो चेक. येस बंटी पाटील चषक 2026 आपण रणसंग्राम पाहतोय. प्रेक्षक देखील खूप सारे जोडले गेलेत. शुभम गायकवाड हे देखील या स्पर्धेची प्रशंसा करतायत. कॅमेरा क्वालिटीची प्रशंसा करतायत. शुभम आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. यस त्याचबरोबर आपण पाहिलं तर छत्रपती शाहू कुंभी प्रीमियर लीगचे आयोजक अर्थातच विनायक खाडे सर आणि त्याचबरोबर शिवसेन वडर सर यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या आहेत. अनेक शुभेच्छांचा वर्षाविधी केला जातोय. आपण टॉस कडे देखील जाणार आहोत. कॅप्टन्स यायचंय AK फायटर्स.
कॅप्टन या चला लगेचच रिपोर्टिंग करायचंय. यस आपण पाहिलं तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण जातोय, आवाज ऐकणार आहोत जयेश पोटफुडे सरांचा. या स्पर्धेच्या दरम्यान बाळू मनेर सर हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर अवधूत पाटील हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत, ते देखील सांगतायत या स्पर्धेमध्ये डान्सिंग अंपायर पाहिजेत असं देखील ते देखील सांगतायत. त्याचबरोबर विकासजी पवार सर हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत, अतुल पाटील सर हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. ठीक. त्याचबरोबर आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी आपण 5 दिवस ज्यांचं समालोचन ऐकणार आहोत, विजयजी केरबा सर यांचं देखील इथे शुभागमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत विजय केरबा सर. यस, एक गगन बावडेचा बुलंद आवाज विजयजी किरबा सर नुकतंच या समालोचन क्षेत्रामध्ये त्यांनी देखील आपली पावलं वळवलेत. त्यांनी देखील त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. गगन बावड्यामध्ये नुकतीच स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये समालोचन करत होते. त्यांच्या देखील पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देतो या स्पर्धेच्या माध्यमातून. उद्याच्या दिवसामध्ये कोण, हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये आहेच. चला फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. उद्याच्या दिवसामध्ये याच महाराष्ट्राचे मुलाखत सम्राट म्हणून ज्यांना ओळखलं जातं, या टेनिस क्रिकेट विश्वातला एक गोड आवाज, ज्या आवाजाने सध्याच्या घडीला प्रेक्षकांच्या मनावरती बुरं घातले, तेच मनीषजी पाटील सर, मॅन फ्रॉम मुंबई परिसरातील, मीरा भाईंदर परिसरातील हा आवाज उद्याच्या दिवसामधून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. समालोचन कसं असतं याचं उत्तम उदाहरण आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. मनीषजी पाटील सर जर पाहायला गेले तर मीरा भाईंदर परिसरातून उद्याच्या दिवसामध्ये इथे याच नगरीमध्ये, कोपर्डे नगरीमध्ये पाहायला मिळतील. उद्याचा दिवस मिस करायचा नाहीये. उद्याच्या दिवसामध्ये कान मंत्रमुग्ध होणार आहे तुमची. यस, त्याचबरोबर यायचंय AK फायटर्स कॅप्टन, वारंवार आपल्याला कॉल दिला जातोय. SM स्पोर्ट्स तपोवन संघाचा कॅप्टन इथे आलेला आहे. आपण यायचं लगेचच टॉस केला जाईल. AK फायटर्स थोडस लवकर यायचंय. पहिला चेंडूवरती इथे मात्र रवी आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय. त्याच दरम्यान इथे टॉस केला जातोय आपला मुख्य व्यासपीठावरती. एका बाजूला आपण पाहतोय अर्थातच छावा ऍज अ कॅप्टन आणि त्याचबरोबर अक्षय लाड हे दोन कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस दरम्यान इथे केलाय SM स्पोर्ट्स तपोवन संघाच्या विरोधामध्ये. अर्थातच AK फायटर्सचा संघ. यस, नाणेफेक जिंकले अर्थातच SM स्पोर्ट्स तपोवन संघाने. निर्णय काय असणार आहे? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेत आहोत. मगाशी पण आम्ही कमी धावामध्ये थांबून तो चेस केला. थोडा चेसला डिफिकल्ट झाला, पण आमच्याकडे बॅट्समन त्या क्वालिटीचे आहेत की ते चेस करू शकतात. यस, निश्चितच आपण पाहिलं तर हा सामना आपण पहिला सामना जिंकलाय. हा सामना देखील महत्वाचा आहे. इथून विजय तर सुपर 8 ची दारं उघडी होणार आहेत. निश्चितच या सामन्यासाठी काय वेगळी प्लॅनिंग असणार आहे? मगाशी ज्या चुका झाल्या होत्या थोड्या बॅटिंगमध्ये, बॉलिंगमध्ये सर्वांनी चांगलंच केलं होतं, फिल्डिंग चांगली झाली होती. आता बॅटिंगमध्ये जी चूक झाली होती ती आता पुन्हा होणार नाही याची दक्षता घेऊ आणि त्याप्रमाणे हे करू, बॅटिंग लाईनअप पाठवू. यस, थँक्यू. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यानंतर आपण जातोय अक्षय लाड यांच्याकडे. अगदी पाहिलं तर पहिला सामना अटीतटीचा झाला, तिथे पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यामध्ये काय वेगळं प्लॅनिंग असणार आहे? कारण करूया मरोची स्थिती असणार आहे. प्लॅनिंग असं काय नाही आहे, चांगला खेळ खेळू आणि मॅच जिंकू. यस, त्याचबरोबर पहिल्या सामन्यामध्ये अगदी आपण उल्लेख केला होता संदीप मकवानावरती 50% जबाबदारी असणार आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये शून्यावरती बाद झाला. आता ती जबाबदारी या मॅच मध्ये अजून वाढणार आहे का? त्याने जबाबदारी घेऊन खेळ केला पाहिजे आणि ती जबाबदारी थोडी मी उचलली होती. थोडा बॅकफुटला संघ गेला होता, पण चांगलं बॅटिंग केली सूरज मुजावर, टोनी बावडेकर.
थोडी माझी पण बॅटिंग झाली. बॉलिंग साईडमध्ये चांगली कमबॅक चांगला केला होता, पण क्षेत्ररक्षण थोडं खराब राहिलं, त्यामुळं मॅच लॉस झालो. यस, पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा. यानंतर आपण कमेंट्री बॉक्स मध्ये जातोय, तिथे आवाज ऐकूया जयेश पोटफोडे सरांचा. व्हॉइस ऑफ संगमेश्वर जयेश पोटफोडे सरांचा आवाज कमेंट्री बॉक्स मधून. थँक्यू सर. पहिल्या षटक आणि या पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे ती म्हणजेच कृष्णात कामकर म्हणजे पिंटू कामकर यांनी जबरदस्त गोलंदाजी पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि पोलिसी दणका कशा प्रकारे असतो तो दाखवलं देखील जातोय. 4 चेंडू टाकलेत आतापर्यंत आणि त्याचबरोबर 2 विकेट त्यांनी अर्जित केल्या जात आहेत. पहिला चेंडू डॉट आहे, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आहे, तिसरा चेंडू डॉट आहे आणि चौथ्या चेंडूवरती लाल सिग्नल रेड सिग्नल आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच काय विकेट आले, 2 विकेट मिळवल्या 4 चेंडूमध्ये आणि अपोजिट संघाची ती स्वप्न आहेत ती थोडीशी धुळीत मिळवायला सुरुवात केली. त्याने देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु स्वप्नांचा पाठलाग आपल्याला सातत्याने करायचा असतो आणि त्यासाठी आपल्याला मेहनत ही करावी लागते आणि ती मेहनत करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मोहसिन पाहायला मिळत आहेत. कुडीत्रेचा अजून एक जबरदस्त सितारा कमी कालावधीमध्ये यांचं देखील नाव चर्चेमध्ये राहिलं. कुडीत्रेचा अजून एक जबरदस्त खेळाडू आहे. आज या मॅच मध्ये त्याला देखील चांगली कामगिरी करायची आहे, कारण का सोमा सरकारच्या बरोबरीने आज आपल्या विजयाच्या दृष्टिकोनातून वाचा करायचं आहे. सोपं नाहीये, कारण का कृष्णात कामकर म्हणजेच पिंटू कामकर आहेत. सफल झाले, त्यानंतर नो लुक शॉट घेण्याचा प्रयत्न, फटका जबरदस्त आहे आणि बॉल चाललाय ओरदोरोप चौकार. थोडस फाईनला खेळला गेला, चौकार आला. 4 धावेने धावसंख्या इथे रुळावरती आली. या चेंडूवरती आलटी पलटी केलाय, समीकरण बदलायला सुरुवात केली. वाह, जबरदस्त मोहसिनचा वार सीमारेषा पार आलाय, चौकार. इथे करायला सुरुवात केली आहे. शेवटच्या 2 चेंडूवरती 8 डावा आल्या, परंतु पहिल्या षटक हे जबरदस्त पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 डावा आणि त्याचबरोबर 2 विकेट त्यांनी प्राप्त केलेत. पिंटू कामकर यांच्या माध्यमातून हे पहिलं षटक 36 मध्ये. आता 62ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. मित्रांनो, विजयाचा जल्लोष हा केवळ आनंद नसतो, तर अपार कष्ट, जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाचा तो जिवंत पुरावा असतो आणि तो पुरावा दिलाय इथे मोहसिन याने देखील चांगली बॅटिंग केली. पहिल्या 2 चेंडूवरती 8 डाव त्याने देखील बनवल्यात, परंतु इथे थांबायचं नाहीये, कारण का आपल्याला मोठी धावसंख्या अजून देखील उभारायची आहे. अजून देखील आवश्यकता 62ची आहे. 36 चेंडू आहेत आपल्या हातामध्ये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं. तानाजी चौगुले आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक राधानगरी परिसरातील एक मोठं नाव. या चेंडूवरती लॉफ केलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, उंची जास्त आहे आणि त्यानंतर या चेंडूवरती एफर्ट जबरदस्त पाहायला मिळाला. वा, क्षेत्ररक्षणासाठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण. शिवप्रसाद आपल्याला पाहायला मिळालेत. जबरदस्त खेळाडू देखील आहेत, गोलंदाज त्याहून लाजवाब आहे. आता एफर्ट क्षेत्ररक्षणामध्ये केलाय. संघाने पहिल्या षटकामध्ये इथे वर्चस्व राखलंय, ते देखील म्हणतायत मी देखील का कमी राहू, माझा देखील क्लास पाहायचा आहे. माझं छोटंसं योगदान, कारीचं योगदान देखील इथे सेतू बांधण्यासाठी महत्वाचं होतं आपल्या संघासाठी, ते देखील योगदान देत आहेत. खारीचं योगदान परंतु महत्वपूर्ण. पहा, थोडस पडले, झगडले आणि त्यानंतर विकेट ही मिळवली आपल्या संघासाठी. बॅटिंग साठी दिगंबर आले आहेत मैदानाच्या आतमध्ये. दिगंबराचा दावा केलाय, आता दिगंबर पावतील का हे देखील पाहायचं. 35 मध्ये 62ची आवश्यकता आहे. चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळते. तानाजी चौगुले चांगली गोलंदाजी करतायत. पहिल्या चेंडूवरती त्यांनी ती विकेट मिळवली. कोणाची आली ती विकेट, ती देखील महत्वाचं आहे. सोमा सरकार लेफ्ट आर्म फलंदाज या क्रिकेटच्या पटलावरती या मैदानावरती लेफ्ट आर्म फलंदाज आतापर्यंत प्रभावी ठरले नाही आहेत, परंतु एक खेळाडू वगळला सुनील कावरे प्रभावी कामगिरी. या चेंडूवरती बॅकफुट वरती जाऊन फटका खेळायचा होता. टर्न इथे मात्र पाहायला मिळाला. वा, जबरदस्त गोलंदाजी.
चांगली कामगिरी होत असताना पाहायला मिळते. पिंटू कामकर चेहऱ्यावरती हास्य आहे का, तर पहिलं षटक जबाबदारीनं आणि चांगल्यारीत्या हाताळले. पहा लेग कटरचा वापर इथे मात्र चांगल्या रीतीने केलाय. बोट रोल केली, पंचांकडे अपील केलं, परंतु तानाजी यांना माहिती होतं बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. दिगंबर स्ट्राईक वरती आहेत पुन्हा एकदा. फुल टॉस टाकलाय, फ्लिक केलाय, फटका जबरदस्त सजवलाय, खाली क्षेत्र आहे, चूक केली, नतीजा 4 धावेंचा. थँक्यू. चौकाराला म्हणजेच 12 धावा फलकावरती. आता ज्या 12 धावा आहेत त्या देखील चौकाराने आले. तिन्ही चौकार पाहायला मिळाले. जिथे चूक झाली तिथे नतीजा हा चौकार देखील पाहायला मिळाला. 33 मध्ये अजून देखील 58 धावांची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये शोध घ्याल तर मार्ग सापडेल. मार्ग कधीच तुमचा शोध घेत येत नाही. तुमच्या दारासमोर आपल्याला शोध घ्यावे लागतील. या चेंडूवरती रिवाचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर यष्टीरक्षक पिंटू कामकर चांगलं क्षेत्ररक्षण, थोडंसं फंबल झाले, परंतु इथे एफर्ट आपल्या संघासाठी चांगल्या रीतीने दिलाय. फेकी केली होती इथे मोहसिन यांची विकेट मिळवण्यासाठी बॅकअप होतं आणि त्याचमुळे या चेंडूवरती धावांचं नुकसान झालं नाहीये. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या आतापर्यंत 12 धावा, 3 विकेट या देखील आलेत. हो चांगला चेंडू इथे जर पाहायला गेलं तर हलक्या हाताने पुश केला गेलाय, फ्लिक केलाय, त्यानंतर सिंगल स्क्वेअर लेग रिझर मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर मध्ये फटका केल्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट देखील झाले. 2 धावा आले. धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या आतापर्यंत 14 धावा. धाव फलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यावरती 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक हे देखील तानाजी चौगुले यांचा जबरदस्त राहिलाय. 5 चेंडू मध्ये फक्त 6 धावा, 1 विकेट. चांगला चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकलचा इस्तेमाल चांगल्या रीतीने केलाय. शेवटचा चेंडू हाताला जबरदस्त आणि त्यानंतर धावा सिंगलने परिवर्तित होणार आहेत. 15 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ, 15 धावा या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यावरती. धाव संख्या थोडीशी जर पाहायला गेलं तर कमी बनवल्या पहिल्या 2 षटकामध्ये. याचं कारण देखील आहे चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट, दुसऱ्या षटकामध्ये 1 विकेट, म्हणूनच 15 धावा धावफलकावरती. येणाऱ्या षटकांमध्ये किती धावांची आवश्यकता असणार आहे हे देखील महत्वाचं आहे. 30 चेंडू आपल्या हातामध्ये आहेत आणि या 30 चेंडूमध्ये आवश्यकता कितीची आहे? 55 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू 55 धावा. समीकरण अजून देखील आपल्या कंट्रोलच्या बाहेर नाहीये. समीकरण कंट्रोल मध्ये, फक्त इथे विकेट टेकवणं गरजेचं आहे. पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं आहे. ती पार्टनरशिप बिल्डअप होईल का? परंतु त्या पार्टनरशिपला ब्रेक करण्याची ताकद कोणाकडे आहे? निश्चितच कृष्णात कामकर म्हणजेच पिंटू कामकर यांच्याकडे देखील आहे. ती राधानगरी पोलीस म्हणून देखील कार्य बजावले या व्यक्तिमत्वाने. जबरदस्त खेळाडू. या खेळाडूला मी सुरुवातीला निपाणीमध्ये पाहिलं होतं. जबरदस्त गोलंदाजी केली होती यांनी आणि तिथून सातत्याने जर पाहायला गेलं तर चर्चेमध्ये देखील राहिले होते. रबर बॉल क्रिकेट चांगल्या रीतीने खेळतात. हो चांगला चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी, त्याच्यावरती इथे मात्र प्रहार करायचा होता, स्लाइस करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर एक डॉट चेंडू आलाय. जबरदस्त गोलंदाजी केली आहे. शॉर्ट पिचचा वापर इथे मात्र चांगल्या रीतीने केलाय. आतापर्यंत शॉर्ट पिच वरती आक्रमण चढवलं गेलंय, परंतु शॉर्ट पिच हातात असताना थोडंसं पॅरलर देखील हाताळला जातोय, जमिनीला समांतर हाताळला जातोय. वेगवान चेंडू हाताळले जात आहेत. वेगवान गोलंदाजी, अचूक टप्प्याचा 12 आणि धावसंख्येला रोखण्याचं समीकरण पाहायला मिळतंय. 29 चेंडू 55ची आवश्यकता अजून देखील आहे. 15 बनवल्या गेल्या आहेत, 55 बनवायचे. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय, टॅप केला गेलाय. सिंगल दफल कव्हरती आड होते. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आलंय. अर्जित सुरसे आलेत, फेकी करतील तोपर्यंत सिंगल. धावसंख्या आतापर्यंत 16 म्हणजेच 28 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. धावांची गरज आतापर्यंत 54ची असणार आहे. 28 चेंडू 54 समीकरणाचा विचार करावा लागेल. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. मोसींच्या विरोधातली रणनीती इथे मात्र या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून स्पष्ट केली जाते. थोडंसं जर पाहायला गेलं तर रिव्हर्स साठी देखील क्षेत्ररक्षण तैनात करावं लागेल, कारण का रिव्हर्स यांचा घातक आहे. प्रॉपर त्याने खेळतात, परंतु रिव्हर्स साठी इथे क्षेत्ररक्षण लगावलं नाहीये, म्हणजेच कुठेतरी शॉर्ट बॉलचा वापर होईल. ओहो चांगल्या रीतीने इथे मात्र चेंडू डिलिव्हर केलाय. त्यानंतर स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये टाळ्यांचा गजर संघ सहकार्याच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना अशा प्रकारे एफर्ट दाखवणं सोपं नाहीये, परंतु या खेळाडूकडे ती क्षमता आहे आणि फिटनेस आहे. फिटनेस महत्वाचा आहे आणि म्हणूनच रोखलं गेलं.
पाहू शकतो आपण हा चेंडू टॅप केला गेलाय बॅक टू द बॉलर आणि त्यानंतर इथे सिंगल धावा घेण्याचा प्रयत्न होता, रोखलं गेलंय सिंगलला. ओहो चांगला चेंडू, वाह टाळ्यांचा गजर आता पुन्हा एकदा झालाय. या चेंडूवरती भन्नाट वेग पाहायला मिळालाय, अगदी पायांवरती हत्तीच्या बेड्या ठोकाव्यात तसा हा चेंडू टाकला गेलाय. जबरदस्त गोलंदाजी, एक्सप्रेस डिलिव्हरी हातात असताना इथे थोडस फ्लाईट देखील महत्वाची होती. वाह चांगल्या रीतीने हाताला आणि हेलिकॉप्टर उडवण्याचा तो प्रयत्न झाला, परंतु इथे मात्र अनबॅलन्स राहिले. सफल झाली. पुन्हा एकदा थोडस जर पाहायला गेलं तर फलंदाजाला फॉलो केलंय, फेकी चांगली झाली आहे, सिंगल दा फलकावरती 8 झाली आहे. इथे क्षेत्ररक्षण जे आहे ते जबरदस्त पाहायला मिळते. याचं कारण देखील आहे, पहिल्या षटकामध्ये जे विकेट मिळवले गेले तिथून विजयाच्या आशा पल्लवित झाल्या आणि आशा पल्लवित झाल्या, आता विजयावरती मोहर उमटवायची आहे, त्यासाठी प्रयत्न आहेत, एफर्ट सर्वजण देत आहेत, चांगली कामगिरी होते. परंतु जर पाहायला गेलं तर मागे पडणारा चेतन 11 वाकरे संघ आपल्याला ही सुवर्ण संधी आहे, एक विजय मिळवा. या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आपलं अस्तित्व टिकायचं आहे, या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकायचं आहे तर आपल्याला या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. 25 चेंडू 53 ची आवश्यकता आहे अजून देखील. पुन्हा एकदा वाईट यॉर्करचा प्रयत्न, त्याच्यानंतर इथे मात्र मोठा फटका, मिस टाइम स्ट्रोक, त्यानंतर फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक फेकी करतील तोपर्यंत सिंगल धाव फलकावरती 8 झाले. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 18 धावा धाव फलकावरती, 18 चेंडू 18 धावा आल्या आहेत, अजून देखील 24 चेंडू आहेत, 52 बनवायचे आहेत. आक्रमकता दाखवावी लागणार आहे, घातकता काय असते ती दाखवायला लागणार आहे, विजयाच्या दृष्टिकोनातून वाटचाल करावी लागणार आहे. काय होईल त्यासाठी एक सुमधुर संगीताचा आपण मेजवानी घेऊया, मॅचकडे येऊया. दिगंबर चिले आपल्याला पाहायला मिळतात, शाहूवाडी परिसरातील एक खेळाडू आहेत आणि व्हॉलीबॉल नॅशनल प्लेअर म्हणून देखील त्यांची एक वेगळी ओळख आहे. असे दिगंबर चिले आपल्याला पाहायला मिळतात. 8 चेंडू मध्ये 9 धावा त्यांनी बनवल्यात, 5 मध्ये 9 धावा मोहसिन यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालेत. या दोघांनी इथे मात्र दमकम दाखवलं, म्हणजेच 3 खेळाडू जे आहेत ते माघारी परतलेले ते शिकार झालेत डकचे. आणि त्यामुळे जर पाहायला गेलं तर जो स्टार्ट इथे मात्र मेन गरजेचं होतं, फ्लाइंग स्टार्ट मेन गरजेचं होतं, मिळालं नाही. या कार्पेटच्या सहाय्याने एक्स्ट्रा कव्हरला फटका, डीपला प्रोटेक्शन, क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र फेकी केली जाते आणि त्यानंतर हो रिॲक्शन जबरदस्त पाहायला मिळाले, थोडीशी लेट पाहायला मिळाले, त्यानंतर सिंगल डबल मध्ये परिवर्तित झाली आहे. चांगली फेकी पाहायला मिळते, शिवप्रसाद सातत्याने एफर्ट दाखवत आहेत, गोलंदाजी प्रभावी असते परंतु आज क्षेत्ररक्षणामध्ये एफर्ट जबरदस्त पाहायला मिळते. फेकी चांगली झाली, कलेक्शन चांगलं होतं, त्यानंतर इथे सेफ लँडिंग, सिंगल धाव फलकावरती 8 म्हणजे धावसंख्या आतापर्यंत 20-23 मध्ये 50 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य सुंदर त्यांनी म्हटलंय, उठा जागे व्हा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, थांबला तो संपला, जागं व्हावं लागेल. स्वप्नांच्या पूर्तीसाठी आपल्याला या मैदानावरती जागा होऊन लढावं लागेल, जागते राहू, हे महत्वाचं आहे. या चेंडूवरती आडव्या बॅटचा वाह कडवा प्रहार केलाय, चेंडू जाईल का सीमारेषा पार, अडवण्याचा प्रयत्न केलाय. थोडस जर पाहायला गेलं तर आउटफील्ड थोडीशी धीमी गती होत असताना पाहायला मिळाले, त्यानंतर सिंगल डबल मध्ये परिवर्तित होत झाली आहे. इथे तानाजी सांगतायत जेल टिपणं गरजेचं होतं, आपल्याला जेल टिपणं गरजेचं आहे, ही साजेदारी ब्रेक करायची आहे, परंतु मी म्हणेन प्रयत्न चांगला केलाय आणि त्यासाठी पिंटू कामकर यांनी देखील सांगितलंय प्रयत्न चांगले होत आहेत, आपल्या माध्यमातून आपल्याला असेच प्रयत्न सातत्याने विजयाच्या दृष्टिकोनातून करायचे आहेत. 22 मध्ये 48 रोखायचे तर एकाला बनवायचे देखील आहेत. पुन्हा एकदा चूक केली जाते सातत्याने, जर पाहायला गेलं तर बॉडीवरती चेंडू टाकतायत, इथे डॉट चेंडू आलाय ही वेगळी गोष्ट आहे, परंतु कुठेतरी चूक करतायत. आपली स्ट्रेंथ महत्वाची आहे, उजव्या एसटीच्या बाहेर इथे चेंडू टाकावे लागतील का, तर इथे आपल्याला फलंदाजाला थोडस स्ट्रगल करायला भाग पाडायचं आहे, आपल्याला फलंदाजाला इथे मात्र मोठे फटके खेळण्यासाठी प्रवृत्त करायचं नाहीये, हा देखील विचार महत्वाचा आहे. थोडस बॉडीवरती टाकण्याचा तो मोह टाळावा लागेल. धावसंख्या आतापर्यंत 21 मध्ये 48 अजून देखील बनवायचे आहेत. दिगंबर यांना देखील सेन्सिबल क्रिकेट खेळायचं आहे, चांगलं क्रिकेट खेळून विजयाच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा तोच चुकी केली. मी आधीच सांगितलं होतं, या आधी वॉर्निंग केली होती की बॉडीवरती चेंडू टाकला नतीजा एक मोठे फटकेबाजी पाहायला मिळेल, चूक केली, चौकार आला.
मॅच मध्ये 44 ची आवश्यकता आहे. काळ्या मातीशी नातं आणि अंगात विजयाची ऊब असेल तर नशिबाचे खेळ सुद्धा मैदानात पलटता येतात. आज पलटायचा हा सामना, विजयाची ऊब इथे मात्र मिळवायची आहे, संघर्ष करायचा आहे. त्यासाठी या चेंडूवरती टॅप केला गेला पॉइंटच्या दिशेने, बॅकवर्ड पॉइंटला इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय. त्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होते. ओ हो, पैकी चांगली झाली होती, कलेक्शन थोडस लेट, त्यानंतर सिंगल डबल मध्ये परिवर्तित झाले. थोडस नाराज असेल पिंटू कामकर, कारण पैकी थोडीशी जर पाहायला गेले तर त्यांच्यापासून दूरवरती केले गेले आणि म्हणूनच त्यांना या चेंडूवरती विकेट घेण्यासाठी थोडस दिक्कत आली, अडचणी आल्या. पाहू शकतो इथे मात्र टॅप केला, बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यानंतर फेकी इथे मात्र करत असताना क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले, सुनील कावरे होते आणि त्यानंतर फेकी झाली आहे आणि सिंगल डबल मध्ये परिवर्तित. 19 चेंडू आहेत आणि 42 ची आवश्यकता. 19 चेंडू 42 धावा. अजून देखील जर पाहायला गेलं तर समीकरण लांबणीवरती आहे. या मॅच मध्ये जिंकायचं आहे, स्वप्न पूर्ण करायचं आहे. चेतन 11 वाकरे या नावाला इथे आजच्या दिवसामध्ये न्याय द्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला या मॅच मध्ये लढावं देखील लागेल. लढणं गरजेचं आहे, लढला नाही तर पराभव निश्चित आहे. धावा 3 गड्याच्या मोबदल्यावरती या धावा बनवल्या गेल्यात. या मॅच मध्ये संघर्ष जेवढा कठीण असतो, यशाचा विजय तेवढा शानदार असतो, हे देखील कोणीतरी म्हटलं देखील आहे. 19 मध्ये आपल्याला 42 बनवायचे आहेत. दिगंबर 13 मध्ये 19 धावा त्यांच्या बॅटमुळे आल्यात. मोहसिन नॉन स्ट्राईक वरती जास्त वेळ पाहायला मिळाले. 5 चेंडू मध्ये 9 धावा त्यांनी देखील बनवलेत. विखे पाटील दया 11 कसबा वाळवाचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षण करत असताना. चांगला चेंडू, ब्लॉक होलचा वापर इथे मात्र चांगल्या रीतीने केलाय, ब्लॉक करून स्वतःला घेतलंय. इथे अशा प्रकारे बॅकफूट वरती जायचं नाहीये. अशा प्रकारे चेंडू जर खेळायचा असेल तर आपल्याला थोडंसं फ्रंटफूट वरती येणं देखील गरजेचं आहे. ते चुकी केली, स्वतःला इथे मात्र ब्लॉक केला. त्यानंतर चेंडू डॉट आलाय. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 18 मध्ये 42 ची आवश्यकता अजून देखील या मॅच मध्ये. 18 42 28 बनवले गेले आहेत, 42 बनवायचे आहेत अजून देखील येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. मॅचचं समीकरण इथे मात्र कठीण होत चाललंय. या कठीण समीकरणाला सोपं करायचं आहे, त्यासाठी आपल्याला मोड रिफ्रेश करणं गरजेचं आहे. डीजेचा सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे येऊया. फलकावरती थोडस डिंग इथे पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये झाली आहे आणि त्यानंतर व्यवस्था झाली आणि विचार विनिमय देखील झाली आहे. विचार विनिमय केले जात आहेत. प्रत्येकाला इथे मात्र जबाबदारी दिली आहे. कशा प्रकारे या सामन्याला जिंकायचं आहे, 18 चेंडू मध्ये जे समीकरण आहे ते कशा प्रकारे रोखायचं आहे आपण पाहू शकतो. सोमा सरकार एक चेंडू गोल्डन डक शिकार इथे ते देखील झाले. त्यानंतर रवी हे सिल्वर डकचं शिकार होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आशुतोष शांबवकर हे देखील सिल्वर डकचं शिकार होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रदीप पाटील यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आपण मॅच कडे देखील येतो. 18 चेंडू 42 ची आवश्यकता अजून देखील आहे या मॅच मध्ये. 18 चेंडू 42 धावा. स्ट्राईक वरती मोहसिन पहिल्या चेंडूवरती फटका आडव्या बॅटचा, त्यानंतर डीपला प्रोटेक्शन, सिंगल धावफलकावरती आड होते. इथे चूक केली का? रनआउटची संधी आहे, रनआउटची संधी, विकेट. ओहो,
विकेट मिळवली जाते. दिगंबर इथे मात्र माघारी परतलेत या मॅच मध्ये. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकला. अर्जित सुरसे गोलंदाजीसाठी आले आणि पहिल्या चेंडूवरती विकेट त्याने देखील मिळवली. दिगंबर जे या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करत होते. 14 चेंडू 19 धावा त्यांनी बनवल्या आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतलेत. पैकी पहा इथे मात्र चांगल्या रीतीने झाली. पैकी स्ट्रायकर एंडला झाली. त्यानंतर जर पाहायला गेलं तर नॉन स्ट्राईक एंड वरती थोडस डेंजर झोन मध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाले. ते दिगंबर माघारी परतले. विकेट अर्जित केले गेले. साजेदारी ब्रेक केले गेले. आता पुन्हा एकदा साजेदारी बनवायची आहे. 17 मध्ये 41 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. बॅटिंगसाठी सुमित श्रीलार आपल्याला पाहायला मिळतोय. या खेळाडूने देखील कित्येक कारनामे केलेत. दिगवडीची स्पर्धा मला आठवते. पन्हाळा प्रीमियर लीग आणि या पन्हाळा प्रीमियर लीग मध्ये मल्हारपेठच्या संघातून खेळत असताना या खेळाडूने केलेले कारनामे अजून देखील आठवतात. तेच कारनामे पुन्हा एकदा या मॅच मध्ये करायचे आहेत. सिच्युएशन तीच आहे. कारनामा तोच करायचा आहे. 17 मध्ये 41 धावांची गरज आहे. सुमित आले. सुमित श्रीलार एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज म्हणून देखील त्यांची ओळख आहे. ओळख दाखवावी देखील लागेल या मॅच मध्ये. मोहसिन आतापर्यंत 6 मध्ये 10 वरती खेळत आहे. स्ट्रगल त्याने देखील केलं या मॅच मध्ये, परंतु तो स्ट्रगल विजयाच्या दृष्टिकोनातून देखील वाटचाल करणारा असावा आणि तोच प्रयत्न त्यांचा देखील राहणार आहे. आता गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा अर्जित सुरसे जो मालेला बिलॉंग करतो असा खेळाडू आहे. तर दुसऱ्या बाजूला कुडीत्रेला बिलॉंग करणारा कुडीत्रेचा अजून एक सुपरस्टार मोहसिन आपल्याला पाहायला मिळतोय. हो, धीम्या गतीने टाकला. लेग कटरचा वापर इथे मात्र चांगल्या रीतीने केला आणि डॉट चेंडू देखील हाताला गेला. वाह, जबरदस्त गोलंदाजी ही किम्या साकारले. आज बॅटिंग मध्ये प्रभावी नाही आहेत, परंतु गोलंदाजी मध्ये प्रभावी ठरतायत. का ठरताय? धीम्या गतीचा चेंडूचा वापर. मी आधीच सांगितलं होतं की धीम्या गतीचे चेंडू इथे थोडस फुलर लेनचं चेंडू आणि त्याचबरोबर लेग कटर तुमच्याकडे चांगल्या रीतीने असेल तर इथे तुम्ही प्रभावी ठरणार आहेत. शॉर्ट पिचचा वापर केलाय. या चेंडूवरती आक्रमण आणि फटका फसलाय का पाहावं लागेल. उंची तर आहे आणि दुरी गाठ आली नाहीये. क्षेत्ररक्षक होते, फेकी केली आणि झेल सोडल्यानंतर इथे 2 धावा. थोडस नाराज केलं इथे मात्र क्षेत्ररक्षकाने. त्यानंतर 2 धावा धाफलकावरती 1 बाउचा इशारा देखील झालाय पंचांच्या माध्यमातून. का शॉर्ट पिचचा वापर इथे मात्र केलाय. शोल्डरचा वापर इथे केलाय. या चेंडूवरती थोडस वेगळं करण्याचा प्रयत्न होता. थोडस डबल माइंड झाले. हा चेंडू कटर पद्धतीचा की शॉर्ट पिचचा याच्यामध्ये द्विधा मनस्थिती पाहायला मिळाली. चेंज ऑफ पेस, परिवर्तन गतीमध्ये. त्यानंतर हा चेंडू डॉट देखील आलाय. थोडस सुमित नाराज असतील कारण इथे हे शस्त्र थोडस जर पाहायला गेलं तर खाली टाकले. पहा, हा चेंडू जर पाहायला गेलं तर धीम्या गतीने टाकला. लेग कटरचा वापर केला. आडव्या बॅटचा इथे मात्र फटका सजवण्याचा प्रयत्न. त्यानंतर डॉट चेंडू आलाय. जबरदस्त. केडीसी लाईव्हच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रेक्षेपण आणि त्यांची देखील चर्चा आहे. त्यांच्या कॅमेरा वर्किंगची चर्चा आहे, त्यांच्या क्लिअरिटीची चर्चा आहे आणि या चर्चा ओमकार पाटील यांच्या स्ट्रगलची देखील आहे. खूप मेहनत घेतली केडीसी नाव ब्रँड करण्यासाठी. या चेंडूवरती फटका इथे जर पाहायला गेला तर अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून केला. सिंगल धाव फलकावरती 8 झाली. खराब चेंडू देखील धावा रोखण्यासाठी प्रभावी ठरतो. याचं उत्तम उदाहरण या चेंडूवरती पाहायला मिळाले. पुन्हा एकदा थोडासा एक्सप्रेस डिलिव्हरी प्रयत्न करतायत अर्जित सुरसे, परंतु एक्सप्रेस डिलिव्हरी पेक्षा इथे चेंडूची अचूकता ही तुम्हाला इथे विजय मिळवून देणार आहे. अजून देखील 13 चेंडू आहे. 38ची आवश्यकता आहे. 13 चेंडू 38 धावा. कालच्या दिवसामध्ये प्रेक्षकांचा आवाज, या कुपर्डेकरांचा आवाज पाहायला मिळाला. का तर इथे शुभम माने काल कुपर्डेच्या सुपरस्टाराने इथे देखील हे मैदान गाजवलं आणि त्याच्यासाठी तो आवाज आपल्याला पाहायला मिळाला. कुपर्डेकर नेहमीच जर पाहायला गेलं तर खेळाडूंवरती शब्द सुमनाने वर्षाव करत असतात आणि तो वर्षाव काल शुभम मानेवरती देखील झालाय. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण हे कालच्या दिवसामध्ये सस्ताना पाहिलंय, आजच्या दिवसामध्ये देखील सस्ताना पाहिलंय. डॉट चेंडू आलाय. समीकरण बदललंय. 12 चेंडू 38चं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं. अशा वेळेला आले अर्जित सोळसे. लेग कटरचा वापर चांगल्या रीतीने केला. धीम्या गतीने फसवलं आणि या समीकरणाला आता कठीण करून ठेवलंय. सोपं समीकरण कठीण होत चाललंय. 12 मध्ये 38ची आवश्यकता अजून देखील आहे या मॅच मध्ये. 12 चेंडू 38 धावा. काय घडणार आहे हे देखील आपल्याला पाहायचंय. एक ऐकूया सुमधुर गाणं आणि येऊया लगेचच मॅच कडे.
32 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अथांग सागरालाही हरवण्याची ताकद एका साध्या लाटेमध्ये असते. फक्त ती लाट किनाऱ्यावरती आदळण्याची जिद्द द्यावी. आज आपल्याला यशाचा किनारा गाठायचा तर ती जिद्दीने आता आक्रमण करावं लागेल. 12 चेंडू 38 धावा या मॅच मध्ये आपल्याला जिंकायचं आणि त्याचबरोबर आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. अस्तित्वाची लढाई आता आपल्याला जिंकायची आहे. चेतन 11 वाकरे संघ थोडासा परेशानीमध्ये पाहायला मिळतोय. चांगला स्टार्ट मिळाला नाही. फ्लाइंग स्टार्टची आवश्यकता होती. तिन्ही खेळाडू इथे मात्र माघारी परतले आणि त्यानंतर तो दबाव पाहायला मिळाला. परंतु त्यानंतर मोहसिन आणि त्याचबरोबर दयानंद यांची एक चांगली खेळी पाहायला मिळाली. परंतु त्यानंतर थोडस अर्जित सोळसे पुन्हा एकदा आले. जबरदस्त गोलंदाजी. शिवप्रसाद पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय. या चेंडूवरती आडव्या बॅटने इथे मात्र फटका केलाय. त्यांच्या विरोधात सिंगल आले. सिंगल फलकावरती पाहायला मिळते. शिवप्रसादने देखील जर पाहायला गेलं तर ग्रामीण क्रिकेट चांगल्या रीतीने केलंय. एक स्टारकास्ट खेळाडू म्हणून यांच्याकडे देखील पाहिलं जातं. कुमार सर असतील त्याचबरोबर शिवप्रसाद हे कित्येक वर्ष बरोबरीने क्रिकेट खेळत आले. जबरदस्त खेळ आज कुमार सर जर पाहायला गेलं तर पंचाच्या भूमिकेत आहेत. कोल्हापूर नगरीमध्ये एक युवा आयकॉन म्हणून त्यांची देखील सातत्याने चर्चा राहिली आहे आणि तेवढाच जबरदस्त खेळ शिवप्रसादचा देखील राहिला. धावसंख्या आतापर्यंत बनवली गेली 33 धावा. 11 मध्ये 37 ची आवश्यकता या मॅच मध्ये अजून देखील आहे. वाळवा संघ वर्चस्व गाजवतोय. या चेंडूवरती थोडस जर पाहायला गेलं तर बॅकफुट वरती आले आणि तो इथे मोठा फटका खेळायचा होता. तो खेळता आला नाहीये. बॅकफुट वरती आपल्याला यायचं नाहीये. फ्रंट फुट वरती जायचंय. चेंडूची योग्य ती उंची, चेंडूची गती सर्वांचं इथे मात्र अभ्यास करून या मॅच मध्ये आपल्याला धावा बनवायचे. 37 10 चेंडूचा सामना आहे. चुका झाल्या पराभव निश्चित आहे. चुका झाल्या तर या स्पर्धेचे आव्हान संपुष्टात आहे. या चेंडूवरती पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू. बॅक टू द बॉलर. खेळत असताना क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्या रीतीने केलंय. त्यानंतर सिंगल धाव फलकावरती आड झाली. सुमित थोडस नाराज आहे स्वतःवरती कारण धावा त्याच्या बॅट म्हणून येत नाहीये. धावा बनवायच्या परंतु दुसऱ्या बाजूने कौतुक हे शिवप्रसादचं देखील केलं जात आहे. का केलंय? धावा रोखतायत त्यासाठी. 9 चेंडू आहेत. 36 ची आवश्यकता आहे. चांगला चेंडू. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. फटका फसल्यानंतर क्षेत्ररक्षक जेल खाली आले. प्रॉपर जजमेंट पाहायला मिळालं अर्जित सोळसे यांच्या माध्यमातून आणि मोहसिन याची संघर्षपूर्ण खेळ ही संपुष्टात आली आहे. 12 चेंडू 14 धावा बनवल्या आणि त्यानंतर आपल्या संघासाठी थोडंसं का होईना संघर्ष केला आणि आज संघर्ष विजयाच्या दृष्टिकोनातून होता का पाहावं लागेल. कॅमेरा वर्किंग आपण पाहू शकतो. जबरदस्त कॅमेरा वर्किंग केडी लाईव्हच्या माध्यमातून. त्यानंतर एक अचूकतेने झेल. आता समीकरण 8 चेंडू 36 धावांचा असणार आहे. 34 बनवलेत. 36 बनवायचेत. अजून देखील मॅच संपले नाहीये. 8 चेंडू 36 ची आवश्यकता. एक मोठा फटका आला तर समीकरण बदलणार आहे. षटकार आला तर 7 मध्ये 30 ची आवश्यकता असणार आहे. 7 मध्ये 30 धावा बनवताना क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिले आहेत परंतु 8 चेंडू मध्ये 36 धावांची आवश्यकता असताना एक मोठा फटका येईल का हे देखील पाहायचं आहे. या मॅच मध्ये काय होईल. परंतु शिवप्रसाद जबरदस्त गोलंदाज आहेत. योगेश किंग धीमा गतीचा चेंडू त्यांच्यासाठी आणि त्यानंतर एक डॉट चेंडू आलाय. जर पाहायला गेलं तर ओळखताना चूक झाली. अभ्यास महत्वाचा आहे. क्रिकेटच्या पटलावरती किंवा आयुष्याच्या पटलावरती तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर अभ्यास महत्वाचा आहे. लेग कटरचा वापर इथे मात्र बोट शेवटच्या क्षणाला फिरवली. पहा थोडस फलंदाजाचा अभ्यास केला गोलंदाजाने आणि त्यानंतर बोट हलक्या हाताने फिरवली आणि लेग कटरचा वापर हलक्या रीतीने केलाय. 7 मध्ये 36 ची आवश्यकता. वाह या चेंडूवरती स्लाइस करणारा फटका इथे मात्र सजवला गेलाय. त्यानंतर ओहो एफर्ट जबरदस्त पाहायला मिळालेत. लॉंग ऑफ वरून आले आणि त्यानंतर इथे क्षेत्ररक्षण जबरदस्त करताना पाहायला मिळालेत. अर्जित सोळसे एफर्ट जबरदस्त पाहायला मिळाला. लॉंग चेस पाहायला मिळाले. धावा रोखल्या गेल्यात. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये 8 झाल्या. म्हणजेच येणाऱ्या 6 चेंडू आहेत. 34 ची आवश्यकता अजून देखील आहे.
6 चेंडू 34 धावा. इथे ऑप्शन चुकला तर पराभव निश्चित आहे. इथे जर ऑप्शन योग्य प्रकारे निवडला गेला तर विजय निश्चित आहे. काय होईल या मॅच मध्ये? 6 मध्ये 34 बनवले जातील का? सुमित अजून देखील या मॅच मध्ये स्ट्राईक वरती आहे, म्हणजेच हा खेळाडू कोणत्याही क्षणी मॅचचं चित्र बदलू शकतो. छत्तीसावा फरकावरती 6 मध्ये 34 आवश्यकता. आपण जेवढ्या बनवल्या त्या 6 चेंडू मध्ये आपल्याला बनवायच्या. अजून देखील जिथे जिद्द तिथं यशाचा मार्ग. जिद्द आपल्या मनामध्ये असावी लागते आणि तीच जिद्द घेऊन आता मात्र बॅटिंग साठी सुमित पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तीच चूक केली आहे. बॅकफुट वरती गेलेत. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्व मध्ये थोडसा फाईनचं क्षेत्र निवडलं होतं, तो फटका खेळता आला नाहीये. डॉट चेंडू देखील आलाय. शरद पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत, एक जबरदस्त एक्सपिरियन्स गोलंदाज. या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्रामध्ये वार, सीमारेषा पार, चौकार. जय शिवराय स्पोर्ट्सचे खेळाडू विजयजी शेलार सर यांचं देखील आगमन झालंय आणि पैलवान सागरजी पाटील सर यांचं देखील आगमन झालंय. आणि त्यांचं आगमन झाल्यानंतर इथे फलंदाजाने देखील त्यांचं स्वागत करायचं ठरवलं आणि ते स्वॅगने केलं स्वागत. मोठा फटका केला गेला. सुमितच्या बॅटमधून एक खरी ओळख आहे या खेळाडूची, परंतु शेवटला का होईना ती ओळख दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. षटकार आला. या चेंडूवरती पुन्हा एकदा सलगचा दुसरा. वा, जबरदस्त. ही उशिरा का होईना सुरुवात केली आणि त्यानंतर स्क्रीनवरती आपण पाहिली लाल परी. वाह, काय इथे मात्र कॅमेरा वर्किंग पाहायला मिळालंय. सलगचे दुसरे वार, सलगचे 2 चेंडू 2 षटकार आणि आता समीकरण 2 मध्ये 18चं असणार आहे. पहा, या आधी आपण डॉट चेंडू जे केले त्याच्यावरती सिंगल डबल धावा आल्या असत्या, चांगला स्टार्ट मिळाला असता तर समीकरण कदाचित बदललं असतं. 2 चेंडू 18ची आवश्यकता. जर गोलंदाजाने चूक केली तर नतीजा या मॅच मध्ये चेतन 11 वाकरे संघ कमबॅक करू शकतोय. मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी इथे मात्र प्रयत्न जरूर केले जात आहेत. 52 बनवले गेले आहेत. 18ची आवश्यकता आहेत. मित्रांनो, फुले स्वतःचा सुगंध कधीच सांगत नाही. त्यांची दरवस, त्यांची ओळख बनते. आज त्याची संघर्ष ओळख बनेल का? त्याची कहाणी बदलेल का? विजयाची कहाणी रचेल का हा खेळाडू? सुमित पाहायचंय. सुमित शेलार स्ट्राईक वरती. या चेंडूवरती शफल झाले. पुन्हा एकदा ती चूक जी आधी केली होती. बॅकफुट वरती गेले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र स्क्वेअर लेग रिझन मध्ये. त्यानंतर एक डॉट चेंडू. आता एक चेंडू 18ची आवश्यकता. या चुका आपण केलेत. स्टार्ट मिळाला नाहीये. डॉट चेंडू आलेत. त्याचमुळे इथे मात्र तो विजयाचा तो चौकार किंवा षटकार पाहायला नाहीये. विजय मिळवता आला नाहीये. परंतु इथे सुमितची कामगिरी जबरदस्त राहिली आपल्या संघासाठी. 9 चेंडू 17 धावा संघर्ष केला त्याने देखील, परंतु विजय कोणी साकारलाय? विके पाटील, दया 11 कसबा वाळवा संघाने इथे विजय साकारलाय 17 धावांनी. आणि या विजयाचा शिल्पकार कोण आहे? पूर्ण संघ आहे, परंतु एकालाच द्यायचा आहे सामनावीराचा पुरस्कार. विजयजी शेलार सर यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार यानंतर दिला जाईल आणि टॉस केला जाईल. तानाजी भोसले सर यांच्या शुभ हस्ते देखील टॉस केला जाईल. सॉरी, माफ करा, टॉस इथे मात्र झाला. थँक्यू सो मच. या मॅचचा सामनावीर कोण? पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह. त्याचं उत्तर आलंय. सलग जर पाहायला गेलं तर दुसऱ्या मॅच मध्ये देखील आपल्या कमी उंचीने प्रभावी कामगिरी फलंदाजी मध्ये केलंय. टाळ्यांचा गजर झालाय. त्यांना कळालंय
कोण आहे तो फलंदाज, यावं लागेल सुनील खावरेला. जबरदस्त बॅटिंग केली, संघासाठी धावांची आवश्यकता होती तेव्हा पट्ट्या आला मैदानावरती आणि प्रेक्षकांची मनं जिंकून गेला. षटकार चौकार पाहायला मिळाले आणि म्हणूनच एक तगडं आव्हान उभं राहिलं. गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली आणि विजयावरती शिक्कामोर्तब झालाय. या विजयाचा शिल्पकार ठरलाय सुनील खावरे. जबरदस्त बॅटिंग, सलगच्या दुसऱ्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार यांनी देखील प्राप्त केला. सुनील, हेच आहे